महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते कायमच एकमेकांचे कट्टर विरोधक राहिले आहेत. त्यांचे वाद केवळ वैचारिक स्तरावरच नाहीत तर वैयक्तिक टीकेपर्यंतही गेले आहेत. हे वाद राजकीय आखाड्यात चर्चेचा विषय बनले आहेत. आज आपण 5 अशा प्रमुख राजकीय विरोधकांची माहिती घेणार आहोत जी तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्षाची रोमांचक झलक देईल. सर्वात आधी पाहूया एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने बहुमत मिळवलं, पण मुख्यमंत्री पदाच्या वादामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीत शिवसेना हिंदुत्वाच्या विचारधारेपासून दूर जात असल्याची भावना एकनाथ शिंदे गटामध्ये निर्माण झाली. 20 जून 2022 रोजी शिंदे 11 आमदारांसह सुरतला आणि पुढे गुवाहाटीला गेले. या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिलं. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील टीका पाहिली तर असं कळतं की या दोघांतील राजकीय कटुता किती आहे. शिवसेनेला संपवण्याचं काम गद्दारांनी केलं. त्याचबरोबर धनुष्यबाण घेऊन गेलात पण बाळासाहेबांची विचारधारा घेऊन जाऊ शकणार नाही असे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटले. जेव्हा शिंदेंनी बंड केलं होतं त्यावेळी 50 खोक्यांवरून चांगलंच घमासान झालं होतं. याउलट एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेवर टीका करताना म्हणतात, बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवला. संकटाच्या काळात उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावरून बाहेर पडत नव्हते. आगामी काळात या दोघांमधला वाद मिटू शकतो का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसरे आहेत शरद पवार आणि अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्षे शरद पवार हे सर्वेसर्वा होते, परंतु अजित पवार यांना स्वतःच्या नेतृत्वाखाली पक्षावर अधिक प्रभाव टाकायचा होता. 2019 मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात जाऊन भाजपसोबत युती करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा मोठा राजकीय धक्का होता त्यांच्यासाठी. 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी करत शरद पवार यांच्याशी फारकत घेतली आणि भाजप शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. शरद पवार यांनी आपल्या राजकीय वारसा हक्कासाठी सुप्रिया सुळे यांना प्राधान्य दिल्याचे बोलले जाते. यामुळे अजित पवार नाराज होते. शरद पवार यांनी भाजप विरोधी भूमिका कायम ठेवली, तर अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत जाणे हा अधिक चांगला निर्णय असल्याचे मानले. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष हा केवळ राजकीय रणनीतीपुरता मर्यादित नसून कुटुंबीय राजकारण, पक्षातील वर्चस्व आणि नेतृत्वाचा हक्क यामुळे अधिक तीव्र झाला आहे. अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अनेक वर्षापासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय राहिले आहे. तिसरे येतात देवेंद्र फडणवीस विरुद्ध संजय राऊत. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यात सातत्याने राजकीय संघर्ष दिसून आला आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्री पदावरून संघर्ष निर्माण झाला. संजय राऊत यांनी भाजपवर शिवसेनेला धोका दिल्याचा आरोप केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शब्द फिरवला. त्यानंतर राऊत यांनी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास प्रवृत्त केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस यांनी सातत्याने या सरकारला अस्थिर करण्यासाठी प्रयत्न केले असा आरोप संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी फडणवीसांवर महाराष्ट्रात खोटारडेपणाचे राजकारण करत आहेत अशी टीका केली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड करत महाविकास आघाडी सरकार पाडले आणि भाजपसोबत मिळून नवे सरकार स्थापन केले. संजय राऊत यांनी या बंडामागे देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोप केला आणि फडणवीसांवर शिवसेनेला फोडणारे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप केला. संजय राऊत यांनी अनेकदा फडणवीसांना उद्देशून पार्टीचा चौकीदार, महाराष्ट्रात अराजक माजवणारे असे शब्द प्रयोग केले. त्यावर फडणवीस यांनी राऊत यांना अतिरेकी वक्तव्य करणारे आणि सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्व सोडणारे असे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाईवर राऊत यांनी फडणवीसांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई घडवून आणली असा गंभीर आरोप केला होता. फडणवीस यांनी त्यावर संजय राऊत यांनी गैरव्यवहार केल्याचे पुरावे आहेत असे सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातील संघर्ष हा केवळ राजकीय वाद न राहता तो व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. दोघेही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या भूमिकांमुळे आक्रमक शैलीत भूमिका मांडत असल्याने हा वाद आगामी निवडणुकांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संघर्ष हा केवळ राजकीय नव्हे तर कौटुंबिक वादाचाही विषय ठरला आहे. हा संघर्ष अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय पटावर चर्चेचा मुद्दा ठरत आहे. यांच्या दोघांतील वाद नेमका का उभा राहिला? 1995 मध्ये शिवसेना भाजप युती सरकार स्थापन झाले तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतील आक्रमक, प्रभावी आणि लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जात होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी बोलण्याची आक्रमक शैली राज ठाकरे यांच्यात दिसत होती. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचे राजकीय वारसदार मानले जात होते. 2014 मध्ये शिवसेना भाजप युती सरकार स्थापन झाले तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतील आक्रमक, प्रभावी आणि लोकप्रिय नेता म्हणून ओळखले जात होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी बोलण्याची आक्रमक शैली राज ठाकरे यांच्यात दिसत होती. त्यामुळे त्यांना बाळासाहेबांचे राजकीय वारसदार मानले जात होते.
मात्र बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाची धुरा उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवली, ज्यामुळे राज ठाकरे नाराज झाले. बाळासाहेब ठाकरेंनी 2003 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड केली. उद्धव ठाकरे यांनी पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे राज ठाकरे यांचा प्रभाव कमी होत गेला. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याची भावना राज ठाकरेंमध्ये निर्माण झाली. 2005 मध्ये शिवसेनेत असंतोष वाढत गेला आणि अखेर राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम केला. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर थेट आरोप न करता उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षात गटबाजी केल्याचा आरोप केला. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेवर पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाही चालवण्याचा आरोप केला. शिवसेनेत आक्रमक विचारधारा संपत चालली आहे असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या धोरणावर टीका केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही मराठी आणि हिंदुत्ववादी मतांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 2007 आणि 2012च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेने शिवसेनेला जोरदार धक्का दिला. मनसेने मराठी अस्मिता आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर निवडणुकीत आक्रमक प्रचार केला, ज्यामुळे शिवसेनेला मोठी कसरत करावी लागली. राज ठाकरे यांनी अनेकदा उद्धव ठाकरेवर नाकारता मुख्यमंत्री, मिठाची गुळणी घेतलेले नेते अशी जहरी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांना फक्त बोलवचन नेता आणि निष्क्रिय राजकीय खेळाडू म्हटले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करत मुख्यमंत्री पद स्वीकारले. राज ठाकरे यांनी यावर टीका करत उद्धव ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. त्यानंतर येतात रामदास कदम वर्सेस उद्धव ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणात रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिला आहे. शिवसेनेच्या जुन्या व निष्ठावान नेत्यांपैकी एक असलेल्या रामदास कदम यांनी 2022 मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत थेट उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. या वादामध्ये राजकीय आणि व्यक्तिगत पातळीवर अनेक कारणे आहेत. रामदास कदम हे 1990 पासून शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. ते पक्षातील आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून प्रसिद्ध होते आणि कोकणातील शिवसेना बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. पक्षात नवीन नेतृत्वाला प्राधान्य दिले जाऊ लागले, ज्यामुळे रामदास कदम यांना बाजूला ठेवले जात असल्याची भावना निर्माण झाली. रामदास कदम यांनी सातत्याने पक्षातील महत्त्वाच्या बैठकींमध्ये स्वतःला डावलले जात असल्याची तक्रार केली. त्यांचा मुलगा योगेश कदम याला पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. कोकणातील शिवसेनेच्या संघटनात्मक निर्णयांमध्ये उद्धव ठाकरे यांनी खासगी सल्लागारांची भूमिका वाढवली, ज्यामुळे रामदास कदम नाराज झाले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी केली. त्यांनी शिवसेनेने हिंदुत्व सोडून सत्तेसाठी काँग्रेस सोबत युती केली अशी टीका केली. रामदास कदम यांनी खुलेआम शिंदे गटाला पाठिंबा दिला. रामदास कदम यांनी आरोप केला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावान नेत्यांची अवहेलना केली गेली. त्यांनी उद्धव ठाकरेंवर मी बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा आहे, पण उद्धव ठाकरेंनी मला सत्तेपासून दूर ठेवले असे गंभीर आरोप केले. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला. यामुळे रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता अधिक वाढली. रामदास कदम म्हणतात, मी पक्षासाठी सर्वस्व वाहिलं, पण उद्धव ठाकरेंनी मला बाजूला केलं. शिवसेनेने काँग्रेससोबत हात मिळवणी करून हिंदुत्वाशी गद्दारी केली. शिवसेना आता बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले की रामदास कदम हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होते, पण त्यांनी नेहमीच आपल्या स्वार्थासाठी राजकारण केलं. त्यांची शिवसेनेवरील निष्ठा केवळ पद आणि सत्तेसाठी होती. तर मित्रांनो, हे आहेत काही प्रमुख नेते जे एकमेकांच्या विरोधात आहेत. भविष्यात यातील काही नेते एकमेकांच्या जवळही येऊ शकतात. सध्या मात्र हे एकमेकांशी राजकीय आणि वैयक्तिक विरोधकच आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.